या ठिकाणी ड्रीप इंडिया इन्स्टॉलेशन लपेटा पाईप विथ रेन पाईप. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी लपेटा पाईपला होल कसे मारायचे त्या पद्धतीनं हे पंचिंग मशीन या ठिकाणी वापरली जाते. आणि त्या ठिकाणी असं पंचिंग करून त्याच्यामध्ये लपेटा पाईपचे कनेक्टर टाकले जाते. बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आपण आपल्या घरच्या घरी या ठिकाणी इन्स्टॉलेशन करता येते. आता या ठिकाणी जवळपास 2.5 एकराचा कांदा, त्या पिकासाठी हा ड्रीप इंडिया कंपनीचा लपेटा पाईप 75 mm या ठिकाणी टाकलेला आहे. आता आमचे हे फिटर सुधीर भाऊ पोहरकर या ठिकाणी लपेटा पाईपमध्ये कनेक्टर कसे टाकायचे त्याचं एक सुद्धा टेक्निक आहे. आणि हे लपेटा कनेक्टर यामध्ये राऊंड या पद्धतीने फिरवायचं आहे. ते थोडं टेक्निकसुद्धा त्याचं आहे. तर हा कनेक्टर याच्यामध्ये हे टाकत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, खूप स्वस्त आणि चांगले आमचा हा ड्रीप इंडियाचा लपेटा पाईप. याच्यावर आम्ही 16 फुटावर रेन पाईपचं 40 mm रेन पाईपमध्ये कांदा या पिकासाठी इन्स्टॉलेशन करीत आहोत. आणि वन साईड 8 फूट आणि दुसऱ्या साईडला 8 फूट असं 16 फुटाचं हे अंतर आम्ही हा लपेटा पाईपवर टाकलेला आहे. तर ह्या 2.5 एकरामध्ये जवळपास 38 कनेक्टर याच्यामध्ये लागणार आहे. म्हणजे लपेटा रेन पाईप हा 100 मीटर म्हणजे 300 फुटाचा असून 150 फूट वन साईड आणि 150 फूट वन साईड अशा पद्धतीनं हे याच्यामध्ये आम्ही या शेतामध्ये टाकत आहोत. तर बघा शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी सुंदर आणि स्वस्त ही एक सिस्टीम कंपनीनं, आमच्या ड्रीप इंडिया कंपनीनं डेव्हलप केलेली आहे. याचबरोबर जे इन्स्टॉलेशन आमचे वितरक जे आहे ते अंबाई ॲग्रीटेक, अमरावती, विलासनगर रोड, न्यू कॉटन मार्केटला आहे. यांनी ही सिस्टीम या ठिकाणी टाकलेली आहे. तर बघू शकता, यांनी हा कनेक्टर याच्यामध्ये सोडलेला आहे. परत याच्यावर ओव्हररिंगसुद्धा असते. ओव्हररिंग लावल्यानंतर याला हे कपलिंगसारखं एक आपल्या रेन पाईपचा जो कॉक आहे तो याच्यावर इन्स्टॉल केलेला आहे. परत समोरचा व्हिडिओ दाखवण्यासाठी आपण इथेच थांबू. धन्यवाद.